रत्नागिरीमध्ये एका छोट्याशा गावामध्ये राहणाऱ्या भीमाला कामाची खूप गरज होती. तो काम शोधत शोधत गावोगावी हिंडत होता. असाच हिंडत असताना एका जंगलातून जाताना त्याला एक मोठा वाडा दिसला. तो त्या वाड्यात गेला. त्या वाड्यामध्ये साधारण 60ला आलेला वृद्ध माणूस राहत होता. त्याचे नाव पाटील. भीमाने त्याला त्याची परिस्थिती सांगितली. त्यावर पाटलाने त्याला काम दिले. परंतु काम करण्याचे काही नियम होते. ते नियम मोडल्यास कोणतीही शिक्षा होऊ शकत होती. पहिला नियम, या वाड्यामध्ये पाटील फक्त एकटाच राहत होता. पाटील साधारण 60ला आलेला एक म्हातारा होता. त्यामुळे त्याच्या देखभालीसाठी संपूर्ण महिनाभर या वाड्यात राहावे लागणार होते. नियम क्रमांक 2, महिन्यातून फक्त 2 दिवस सुट्टी मिळेल. ते 2 दिवस आपल्या घरच्यांना भेटण्यासाठी आणि महिनाभराचा मिळालेला पगार त्यांना देण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे 2 दिवसामध्ये वाड्यावरती परतणे अनिवार्य होते. पुढचा नियम, वाड्यामध्ये साधारण 12 ते 13 खोल्या आहेत. ह्या खोल्यांमध्ये पाटील कुठेही कधीही असू शकतो. त्यामुळे पाटलाला सारखे सारखे हाक मारलेले चालणार नाही. पाटील फक्त सकाळी नाश्त्याच्या वेळेला, दुपारी जेवणाच्या वेळेला आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेला 3च वेळेला फक्त पाटील दिसेल. त्यामुळे या तिन्ही वेळेला त्याचं जेवण आणि नाश्ता त्याच्या जागेवरती आणून ठेवणे गरजेचे आहे. त्याच्या जेवणाच्या जागी पाटील स्वतः येऊन जेवून निघून जाईल. त्यानंतर पूर्ण दिवसभर पाटलाला शोधण्याचा प्रयत्न करू नये. पुढचा नियम, वाड्याच्या अंगणात भरपूर झाडे आहेत. त्या झाडांना दररोज पाणी घालणे अनिवार्य आहे. पाणी घालताना इकडे-तिकडे बघू नये. आजूबाजूला कुठूनही आवाज आला तरी आजूबाजूला पाहू नये. पाणी घालताना वाड्याच्या वरच्या मजल्यांवरती चुकून सुद्धा पाहू नये. वरच्या मजल्यावरती बऱ्याच खिडक्या आहेत. त्यापैकी कुठल्याही एका खिडकीमध्ये पाटील उभा असू शकतो. त्यामुळे पाटलाकडे पाहून स्मितहास्य करू नये किंवा त्याला आवाज देऊ नये. पाटील दिसता क्षणी मान वळवावी आणि आपल्या कामाला लागावे. काही वेळा पाटील एकाच वेळी 2 ते 3 खिडक्यांमध्ये दिसेल. ते पाहून घाबरू नये. घाबरल्यास जागच्या जागी जीव जाऊ शकतो. पुढचा नियम, पाटलाची एक खोली सोडल्यास बाकी सर्व खोल्या बंद आहेत. कुठल्याही खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न करू नये किंवा दाराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करू नये. आतमध्ये कुठलाही खजाना नाही, परंतु खजान्याव्यतिरिक्त जे काही आहे ते तुझा जीव घेण्यासाठी पुरेसे आहे. पुढचा नियम, काहीही झाले तरी वाड्याच्या मुख्य दिवाणखान्यात झोपावे लागेल. झोपण्यासाठी स्वतंत्र खोली मिळणार नाही. झोपले असताना अचानक मध्यरात्री जर डोळे उघडलेत तर डोळ्यासमोर एक संपूर्ण शृंगार केलेली आणि नटलेली बाई दिसेल. ती बाई खुर्चीमध्ये बसलेली असेल आणि ती तुझ्याकडेच पाहत असेल. परंतु त्या बाईच्या चेहऱ्याकडे पाहू नये, कारण त्या बाईचा चेहरा पाहण्यासारखा नाही. शक्यतो बाईची चाहूल लागल्यास सर्वात प्रथम तिच्या पायाकडे पाहावे आणि डोळे घट्ट मिटून घ्यावे. डोळे उघडून त्या बाईचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला तर दृष्टीसुद्धा जाऊ शकते. पुढचा नियम, मध्यरात्री कधीही वाड्याच्या स्वयंपाकघरातून काहीतरी शिजवल्याचा वास येईल किंवा भांड्यांचा आवाज येईल. स्वयंपाकघरात जाण्याची चूक करू नये, कारण की तो शिरपा आहे. शिरपा पाटलाचा जुना नोकर. त्याला मरून आता जवळपास 30 वर्ष झाली. परंतु आजसुद्धा पाटलासाठी जेवण बनवण्याची त्याची इच्छा त्याला परत परत त्या स्वयंपाकघरात घेऊन येते. पुढचा नियम, रात्री वाड्याचे दार पूर्णपणे बंद करणे अनिवार्य आहे. शिवाय रात्री अचानक 3च्या ठोक्याला कोणीतरी दारावरती थाप मारेल. दार उघडले नाही तर वाड्याच्या खिडक्यांवरती कोणीतरी थाप मारू शकतं. परंतु खिडकी उघडून बाहेर बघण्याची चूक करू नये. कदाचित बाहेर काही असे दिसेल की त्यानंतर आयुष्यात परत कधी रात्रीची झोपच लागणार नाही. पुढचा नियम, कधीतरी रात्री अचानक वाड्याच्या सर्व बंद खोल्यांमधून जोरजोरात ओरडण्याचा आणि दरवाजा आतून वाजवण्याचा आवाज येईल. चुकूनही कोणताही दरवाजा उघडण्यास जाऊ नये, कारण की आतमध्ये कुठलाही माणूस नाही. या वाड्यात पाटील फक्त एकटाच राहतो. पुढचा नियम, महिन्याच्या शेवटी
तुझा पगार तुला दिवाणखान्यातील एका टेबलावर ठेवलेला मिळेल. पगार कधीही पाटील स्वतःच्या हाताने देणार नाही. तो पगार उचलायचा त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी घ्यायची आणि वाड्यातून तडक बाहेर निघायचे. पगार घरी द्यायचा आणि 2 दिवसात परत वाड्यावरती यायचे. असे न केल्यास कुटुंबातील कुठल्याही एका व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. पुढचा नियम: बाहेर कोणालाही या वाड्याबद्दल काहीही सांगायचे नाही. कारण जर या वाड्याबद्दल कोणाला काही समजले तर हा वाडा परत कधीही दिसणार नाही. मग तू त्या वाड्यात असशील तर तू सुद्धा परत कधीही कोणाला दिसणार नाहीस. पुढचा नियम: तुला सुट्टी फक्त पगार मिळाल्याच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच मिळेल. त्या अगोदर कुठलीही सुट्टी घेण्याचा किंवा वाड्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास या जंगलातून कधीही बाहेर पडता येणार नाही. परत परत फिरून तुला या वाड्याजवळच यावे लागेल. अखेर या वाड्याच्या आतमध्येच यावे लागेल आणि एकदा पळून गेलास आणि पुन्हा वाड्याच्या आतमध्ये आलास तर परत कधीही या वाड्यातून बाहेर जाता येणार नाही. पुढचा आणि शेवटचा नियम: रात्री अपरात्री अचानक कोणी जर खिडकीवर थाप मारली आणि तू नकळत खिडकी उघडलीस तर बाहेर तुला एक लहान मुलगा दिसेल. तो लहान मुलगा तुझ्याकडे बघत राहील, परंतु तुझ्या चेहऱ्यावरती थोडीसुद्धा भीती असता कामा नये. जर त्याला भीती जाणवली तर त्यानंतर तो तुझ्यामध्ये प्रवेश करेल आणि तुझ्या आयुष्याचा शेवट होईल. हे सगळे नियम ऐकल्यावर भीमाचे जणू रक्तच गोठले होते. परंतु नाईलाज असतो आणि पाटलाने दिलेल्या भल्या मोठ्या पगारापुढे त्याला काही विचार करणे आता शक्य नव्हते. म्हणून त्याने त्या नोकरीसाठी हो म्हणाला. त्याने पुढचे 2 महिने तिकडे नोकरी केली. परंतु 2 महिन्यानंतर तो वेडापिसा होऊन अख्ख्या गावभर हिंडू लागला. कोणालाही काही समजले नाही, कारण त्या नोकरीची कुठे वाच्यता करायची नव्हती. त्यामुळे तो कुठे नोकरी करत होता हे सुद्धा कोणाला माहीत नव्हते. तो वेडापिसा होऊन अख्ख्या गावभर फिरत होता. कधी कुठल्या झाडावर जाऊन बसत होता, तर कुठल्या विहिरीच्या कठाड्यावर जाऊन बसत होता. लोकांनी विचारल्यावर तो काहीच बोलत नसे. त्यांच्याकडे एकटक बघत राही आणि एकच वाक्य बोलत असे: त्याने माझ्या चेहऱ्यावरती भीती बघितली. त्याने माझ्या चेहऱ्यावरती भीती बघितली. त्याने माझ्या चेहऱ्यावरची भीती बघितली.